उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चौथा ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ। कबड्डीच्या धर्तीवर अमरावतीमध्ये प्रथमच 3 दिवसीय चौथा ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। देशभरातील 9 राज्यात पुरुष आणि महिलांचे कबड्डी संघ अमरावतीत दाखल झाले आहेत। अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठानाचे आयोजन एकाच मैदानात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अमरावती येथील ऑल इंडिया फेडरेशन कप च्या भव्य आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। ऑल इंडिया फेडरेशन कपचे उद्घाटन आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते झाले होते। या कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू येथील महिला व पुरुषांचे कबड्डी संघ सहभागी झाले आहेत। यावेळी आमदार सुलभा खोडके, इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनचे डायरेक्टर तेजस्विनी गोहलोत, कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष विबुर, भारतीय कबड्डी फेडरेशन अध्यक्ष जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते। पुरुष गटात अंतिम सामन्यात राजस्थान विरुद्ध इंडियन रेल्वे यांच्यात लढत झाली। इंडियन रेल्वे संघाचे राजस्थानवर मात करून 24 गुणांनी विजय मिळवला, तर महिलांच्या अंतिम सामन्यात हिमाचल प्रदेश विरुद्ध इंडियन रेल्वे यांच्यात अत्यंत चुरशीचा झालेला सामना हिमाचल प्रदेश संघाने इंडियन रेल्वे या संघावर 8 गुणांनी विजय मिळवला। विजेत्या संघाला चौथा ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप देऊन गौरवण्यात आले। उपविजेता संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। या 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेला अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला।